5 मिनिटे लागणार नाही. बाबांनी आपल्याला सत्य, मर्यादा आणि प्रेम हे 3 शब्द दिले आहेत. तर हे 3 शब्द कसे का देण्यात आले आहेत? तर सतयुगामध्ये ब्रह्मराज होता आणि त्या काळामध्ये सत्य चालत होता. तो एक युग होता. त्रेतायुगामध्ये मर्यादा दिली आणि त्या मर्यादामध्ये राम पुरुषोत्तमाचं राज्य होता म्हणून तिथं मर्यादा चालत होती. द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाचा राज्य होता आणि त्याच्यामध्ये प्रेम देण्यात आला आणि त्याच्यामध्ये प्रेमाच्या भावना चालत असत, तिथं प्रेम चालत होतं. म्हणून सत्य, मर्यादा आणि प्रेम हे 3 शब्द आले. आणि आज आहे कलियुग. या कलियुगामध्ये कोणाचं राज्य आहे? या कलियुगामध्ये बाबा हनुमानीचे राज्य आहे. फक्त आपल्याला ओळखून घ्यायचं आहे आणि ओळखाची दिशा आपल्याला बघायची आहे. आणि इथं बाबांनी आम्हाला काय दिलं? सत्ययुगामध्ये सत्य दिला, त्रेतायुगामध्ये मर्यादा दिला आणि द्वापर युगामध्ये प्रेम दिला आणि या कलियुगामध्ये इमान दिला. जर इमानाने चाललो आपण तर आपलं उज्ज्वल होईल. अन्यथा आपण दुष्टबुद्धीने चालत राहाल तर मागे वळाल. दिशा आधी दशा होईल. आता जे काही शेवकारी सांगून गेले आहेत 4 गुण, जर त्या 4 गुणावर तुम्ही लक्ष जर वेधले तर खरोखरच आपला कुटुंब परिवार सुखी समाधानी होईल. माणसामध्ये गर्व असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे, अहंकार असला पाहिजे, पण कशासाठी असला पाहिजे? माणसामध्ये गर्व असणे आवश्यक आहे, अभिमान असणे आवश्यक आहे, अहंकार पण असले पाहिजे. मीपणा असेल तर मानव धर्मासाठी मीपणा आलं पाहिजे. मी मानव धर्माचा एक सेवक आहे हे समजावून सांगता आलं पाहिजे. गर्व असेल तर सत्य, मर्यादा, प्रेम म्हणतो आपण, त्याच्यावर असलं पाहिजे. आणि अहंकार असला पाहिजे. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमावर अहंकार असलं पाहिजे. हे अहंकार माणसामध्ये असलं पाहिजे. परंतु याचा दुष्परिणाम दुसऱ्याला होणार नाही त्याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे. म्हणून मी काय म्हणतो शेवट जातानी, भौरों से श्रृंगार कितना मेरे दिल से पूछो कर देखो, बाबा ने दिए तत्व शब्द नियम से प्यार है कितना. सभी को मेरा प्रेमपूर्वक नमस्कार. मानव धर्म की जय. सर्वांना नमस्कार.